महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं याच्यासाठीची ही सगळी खटाटोपी या लोकांचा चालू आहे. ही करप्शन आणि कन्फ्युजनची युक्ती. भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत. राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये. ती बसवलेली माणसं आहेत सगळी. त्यातला बसलेला माणूस कोणीच नाही. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो. मालक. एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो, खरं सांगू तर मला लाज वाटते. मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला. पुढं ते बघणार नाही. पुढं लवकरात लवकर बर्बाद होईल. सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय. बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती त्यात मला 1 तास लागतो. काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली. लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार. म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाही. आता हे जिथे निर्विवाद आले, कोणीच नाही, त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावर? वाटलेल्या नोटांमुळे झालेलं वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला.